2019-20 मध्ये आम्ही सातत्याने सांगत गेलो, पण कुठेही दखल घेतली नाही आणि एक पॉलिसी जणू का बनवून टाकली त्यावेळेला 2019 नंतर की आता गाड्याच घ्यायच्या नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टवर आणायचे. आणि आम्ही सांगत राहिलो की कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या व्यवस्थित चालणार नाही, पण अधिकारी असतील किंवा वरची लोक असतील कोणी ऐकलं नाही आणि आज दुर्दैवाने ही परिस्थिती आपल्यावरती ओढावली. पण आज 2019 नंतर स्वमालकीची एकही गाडी घेतलेली नाही. जेवढ्या गाड्या स्क्रॅप झाल्यात त्याच्या बदल्यात गाड्या चाललेल्या नाहीत बीएसटी कडे, पण दोन्ही हाताने कॉन्ट्रॅक्ट मात्र देत गेलेले आहेत. आज परिस्थिती ही आहे की बीएसटीच्या स्वतःच्या गाड्या हजाराच्या खाली गेलेल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्टच्या जवळपास 2200 गाड्या आहेत. एक आमचा एमओयू झाला आणि त्याच्यात आम्ही म्हणालो आणि त्याच्यात लिहून घेतलं की बीएसटी स्वतःच्या मालकीच्या 3337 बस गाड्या आधी राखेल, स्वतः चालवेल आणि त्याच्यानंतर जर अधिक गाड्या लागल्या तर ते त्या दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेऊ शकतील. नमस्कार, महा एमटीव्ही मध्ये आपले स्वागत. मी सुभाष शेलार. कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. काल कुर्ला पश्चिमेकडे बेस्ट बसचा एक विचित्र अपघात झाला. यामध्ये जवळपास 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताने काही एका नव्या प्रश्नांना तोंड फोडलेलं आहे आणि या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बेस्ट कामगार वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव. सर, स्वागत आहे. काल कुर्ल्यात जो अपघात घडला त्याच्याबद्दल तुमचं प्राथमिक निरीक्षण काय? कशामुळे हा अपघात घडला असेल असं वाटतं? पहिली ही घटना फार दुःखद आहे. अशी घटना कधीच घडू नये. मुळतः गेले 77 वर्षाहून अधिक काळ बीएसटी मुंबईकर जनतेला सार्वजनिक प्रवासी वाहतूक अल्पदरामध्ये व्यवस्थितपणे देत आलेली आहे. पूर्ण जगभरामध्ये बीएसटीचं नाव आहे आणि अशा घटना ज्या वेळेला होतात तर प्रश्नचिन्ह निर्माण होतं सर्वांना. मुळतः जो अपघात झालेला आहे ती गाडी बीएसटीची स्वतःची नाही, ती कॉन्ट्रॅक्टरची गाडी आहे. तो कर्मचारी बीएसटीचा परमनंट कर्मचारी नाही, तो ते कॉन्ट्रॅक्टरने ठेवलेला कर्मचारी आहे. 2018 मध्ये बीएसटी कमिटीने कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रस्ताव पारित करायला सुरुवात केली. त्याच वेळेला आमच्या संघटनेने त्याचा विरोध केलेला होता, पण एका टोकापर्यंत विरोध केला आणि त्यानंतर एक आमचा एमओयू झाला आणि त्याच्यात आम्ही म्हणालो आणि त्याच्यात लिहून घेतलं की बीएसटी स्वतःच्या मालकीच्या 3337 बस गाड्या आधी राखेल, स्वतः चालवेल आणि त्याच्यानंतर जर अधिक गाड्या लागल्या तर ते त्या दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेऊ शकतील. पण आज 2019 नंतर स्वमालकीची एकही गाडी घेतलेली नाही. जेवढ्या गाड्या स्क्रॅप झाल्यात त्याच्या बदल्यात गाड्या चाललेल्या नाहीत बीएसटी कडे, पण दोन्ही हाताने कॉन्ट्रॅक्ट मात्र देत गेलेले आहेत. आज परिस्थिती ही आहे की बीएसटीच्या स्वतःच्या गाड्या हजाराच्या खाली गेलेल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्टच्या जवळपास 2200 गाड्या आहेत. कॉन्ट्रॅक्टर्स कोणत्याही नियमाचं पालन करत नाहीत. मग ते सरकारचे नियम असतील, बीएसटीचे रूल्स असतील, कुठेही काही बघत नाहीत. जे मेंटेनन्स केलं पाहिजे गाड्यांचं ते मेंटेनन्स त्यांच्याकडनं केलं जात नाही. ड्रायव्हर कंडक्टर्सला जी ट्रेनिंग दिली पाहिजे ती ट्रेनिंग देखील दिली जात नाही आणि फक्त पैसे कमवण्याच्या हेतूमध्ये सर्व नियम, मग डबल ड्युटी असेल, बाकीच्या गोष्टी असतील, अशा सर्व करून ते हे करतात. आणि त्याचंच हे आहे की जी घटना घडली काल ती फक्त त्यांच्याच या वृत्तीमुळे घडलेली आहे. या आधी सुद्धा म्हणजे 1 वर्षभराआधी दुसऱ्या अजून एका कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या 2 ते 3 गाड्यांना आग लागली होती. सुदैवाने कंडक्टर आणि ड्रायव्हरने वेळीच निर्णय चांगला घेतल्यामुळे सर्व पॅसेंजर्सला उतरवलं आणि कोणाला काही जास्त काही झालं नाही, नाहीतर तोही मोठा अपघात झाला असता. असं असताना आज आम्ही जनरल मॅनेजर साहेबांना भेटलो आणि निवेदन दिलेलं आहे की हे जेवढे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे कॉन्ट्रॅक्ट्स पूर्णतः रद्द करण्यात यावेत. यापुढे बीएसटी मध्ये कॉन्ट्रॅक्ट्स देऊ नयेत आणि जे आमच्या बरोबर एमओयू आहे की स्वमालकीच्या गाड्या घ्यायचं तर सुरुवातीला 3337 पूर्ण गाड्या घ्या आणि त्या गाड्या बीएसटीच्या स्वतःच्या लोकांकडनं, कर्मचाऱ्यांकडनं त्या गाड्या चालू द्यात, लोकांना त्याच्यातनं सेवा मिळू दे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला गाड्या लागल्या तर आजची परिस्थिती बघता तर तिकडे सुद्धा तुम्ही स्वतःच्याच गाड्या घ्याव्यात आणि लोकांना ही सेवा द्यावी. 2019 नंतर स्वमालकीची एकही बस बेस्टने घेतली नाही असं तुम्ही म्हणाला. नेमक्या कॉन्ट्रॅक्टच्या बस का घेतल्या जातात आणि याच्या मागे कोण आहे?
आणि कोणाला फायदा पोहोचवण्याचा उद्देश आहे? मी जास्त काही कोणावर आज भाष्य नाही करणार, पण बीएसटी कमिटी त्यावेळेला जी होती त्या बीएसटी कमिटीने निर्णय घेतला. पालिकांमध्ये जी सत्ता होती त्यांचीच बीएसटी कमिटीमध्ये सत्ता होती आणि त्यांनी त्यावेळेला हा निर्णय 2018ला घेतला गेला. पण 2018ला घेतल्यानंतर त्यावेळेला आमची फ्लीट होती 3,337 बस गाड्या. ती मेंटेन करायचं, कारण की आम्ही कोर्टात लढलो, शेवटी अग्रीमेंटवर आलो आणि सांगितलं की एवढ्या गाड्या तर राखल्याच पाहिजेत. पण त्या राखल्या गेल्या नाहीत. वारंवार सरकार असताना देखील 2019-20 मध्ये आम्ही सातत्याने सांगत गेलो, पण कुठेही दखल घेतली नाही. आणि एक पॉलिसी जणू का बनवून टाकली त्यावेळेला 2019 नंतर, की आता गाड्याच घ्यायच्या नाहीत, फक्त कॉन्ट्रॅक्टवर आणायच्या. आणि आम्ही सांगत राहिलो की कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या व्यवस्थित चालणार नाही, पण अधिकारी असतील किंवा वरची लोक असतील कोणी ऐकलं नाही. आणि आज दुर्दैवाने ही परिस्थिती आपल्यावरती ओढावलेली आहे. काल जो अपघात झाला त्या ड्रायव्हरला 10 दिवसांचं प्रशिक्षण केवळ दिलं गेलं होतं असं एक समोर येतं. नेमकं बेस्टची प्रशिक्षणाची नियमावली काय आहे? माझ्या माहितीप्रमाणे त्या ड्रायव्हरला लागून 10 दिवस झालेले आहेत आणि त्याचं प्रशिक्षण फक्त 3 दिवसाचं आहे. आमच्या बीएसटी मध्ये माझ्या माहितीप्रमाणे किमान 2 ते 3 महिन्याचं प्रशिक्षण असतं. आणि अशा पद्धतीने 3 दिवसात जर तुम्ही कोणाला, आणखी आम्हाला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचे पगार कमी आहेत, ते लोकांना डबल ड्युटी करायला सांगतात, 16-16, 18-18 तासाची ड्युटी करायला सांगतात. मुळात हे तुमच्या रूल्स मध्ये नाहीच आहे. मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ऍक्ट मध्ये ऑन व्हील जास्तीत जास्त तुम्ही 8 तास करू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला रेस्ट मिळाली पाहिजे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने 18-18 तासाच्या ड्युट्या जर द्यायला लागलात तर त्याचा परिणाम लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळत आहात आणि आज ते समोर आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आज जीएम साहेबांना भेटून हे पूर्णतः व्यवस्थितपणे सांगितलंय की एकतर हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती तातडीने कारवाई करण्यात यावी आणि हे जेवढे दिलेले कॉन्ट्रॅक्ट्स आहेत निर्णय घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट्स रद्द करून पुढे बीएसटीत कॉन्ट्रॅक्ट्स दिले जाणार नाहीत असा निर्णय घ्यावा, हे आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे. मागची 25 वर्ष उद्धव ठाकरे गटाची पालिकेमध्ये सत्ता आहे, पण 25 वर्षात बेस्ट महामंडळ तोट्यातून बाहेर काढण्यात त्यांना यश आलेलं नाही. याच्याकडे कसं बघताय? असं आहे की ज्या वेळेला ही संकल्पना दिली की प्रॉफिट अँड लॉस, तिथेच तुम्हाला प्रायव्हेटायझेशन कडे जायचंय हे सिद्ध झालं. कारण ही सेवा आहे, कुठेही फायदा आणि तोट्याचा प्रश्न येत नाही. आमच्या बजेटमध्ये सुद्धा फायदा आणि प्रॉफिट अँड लॉस नाही आहे, सरप्लस अँड डेफिसिट आहे. ही सेवा महानगरपालिकेने द्यायची आहे. पण त्यावेळेच्या शिवसेनेची सत्ता असताना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात सुरुवात केली गेली होती आणि याच पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. एमओयूचं पालन केलं गेलं नाही. एमबीएची सत्ता असताना सुद्धा एकही गाडी विकत घेतली नाही. आणि जसं मी सांगितलं, एकदा ते पायंडा पडला की गाड्या घ्यायच्या नाहीत, त्याच्यानंतर सुद्धा गाड्या घेतल्या गेलेल्या नाही. इलेक्ट्रिक गाड्यामध्ये तांत्रिक बिघाड होण्याचं प्रमाण मोठं आहे. याच्यावर तोडगा कसा काढू शकतो? जुन्या गाड्याच बऱ्या होत्या असं म्हणण्याची वेळ आता येते का परत? नाही, गाड्या घेताना त्या गाड्या व्यवस्थित आहेत हे बघून घेणं गरजेचं आहे. आणि एकदा घेतल्या की त्याच्यावरती जो ड्रायव्हर जाईल त्याची ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. याच्या आधी सुद्धा इलेक्ट्रॉनिक गाड्या बीएसटी मध्ये आलेल्या आहेत आणि व्यवस्थितपणे ते बीएसटीच्या कर्मचाऱ्यांनी चालवल्या आहेत. कारण की बीएसटीने नियमांचं पालन करून सर्व व्यवस्थित ट्रेनिंग करून ड्रायव्हर्सला ते चालवायला दिल्या. जर त्या पद्धतीने चालवलं तर मला वाटत नाही की कोणत्याही गाडी चालवायला काही त्रास होईल. कॉन्ट्रॅक्टरकडे जे काही ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडे काही ड्रायव्हरकडे बॅच नसल्याचाही मुद्दा एक समोर येतो. अनेक गोष्टी आहेत. मी आधीच म्हणालो की सर्व नियम धाब्यावर ठेवून हे कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहेत आणि म्हणूनच आम्ही आज परत मागणी केली की हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेले आहेत, त्यांच्याकडून बेस्ट प्रश्नासंदर्भात त्यांच्याकडे काय तुम्ही नेमके मागण्या करणार? आम्ही नक्कीच हे सर्व जेवढे प्रश्न आहेत, कारण की हे फक्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न नाही आहेत, हे मुंबईकर नागरिकांचे प्रश्न आहेत, त्यांना ही सेवा मिळाली पाहिजे. आम्ही हे सर्व घेऊन त्यांच्याकडे नक्कीच जाऊ. एकदा सरकार काम करायला लागलं, कारण आता अजून खाती वाटप आणि सर्व बाकी आहे, एकदा झालं की नक्कीच हे सर्व प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जाऊ आणि अपेक्षा आहे की ते प्रश्न मार्गी लावतील. धन्यवाद सर, महाएमटीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद.
तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTVच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.